हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखा आणि माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इथं शॉर्ट कुर्तीची फिटिंग बघणार आहोत। छातीचा चौथा भाग, छातीचा दुसरा भाग, कमरेचा दुसरा भाग आणि हिप घेरचा दुसरा भाग इथं मार्क करून घेते मी। तुमचा किती आहे तेवढं मार्क करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं। तर ही फिटिंगची लाईन आहे। तर स्लीवची तर राऊंड स्लीवचं दंडघेर किती आहे बघते आणि इथं आखून घेते। अशा पद्धतीने इथं सुद्धा लाईन मारून घेते। तर खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग करायचं असलं तर नक्की करून बघा। लॉंग कुर्ती असो किंवा शॉर्ट कुर्ती असो, फिटिंग मात्र अशाच प्रमाणाने करायची असते। तर दोन्ही पण कुर्तीची कशा पद्धतीने फिटिंग करायचं इथं तुम्हाला समजून जाईल। पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर नवीनच व्हिडिओ पाहत असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर इथं फिटिंग झालेले आहे, ओव्हरलॉक बनवून घेतलं। त्याच्यानंतर मी इथं कटगेर बनवून घेते। ह्याची कटिंगची व्हिडिओ पाहिजे असला तर तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा। कटिंगचा व्हिडिओ बनवून मी अपलोड करीन। हा 36 साईजचा शॉर्ट कुर्ता आहे। तर अशा प्रमाणाने इथं कटगेर पण बनवून घेते मी। खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने इथं आतमध्येच ठेवला आणि इथं पलटून घेते आणि इकडच्या बाजूला पण कटगेर बनवून घेते। खूप सोपी पद्धत आहे। अशा प्रमाणाने जर तुम्ही कटगेर बनवून घेऊ शकता। तर इथं झालेलं आहे दोन्ही, एका बाजूचं पूर्ण, दोन्ही दुसऱ्या बाजूचं पण करून घेतलं। इथं तुम्ही बघू शकता। आता खालच्या बाजूचं जास्त कापड असलेलं इथं कटिंग करून घेते आणि खालच्या बाजूला पण दुमडून मी इथं स्टिचिंग करून घेते। खूप सोपी पद्धत आहे फ्रेंड्स। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि कटिंगची व्हिडिओ जर पाहिजे असलं तर तुम्ही नक्की मला कमेंट करा। त्या कमेंटानुसारच मी इथं तुम्हाला कटिंग करून व्हिडिओ अपलोड करेन माझ्या चॅनलवर। आणि ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग पाहिजे असलं तर भरपूर आहेत, तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता माझ्या चॅनलवर। आता इथं पूर्ण स्टिचिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं शॉर्ट कुर्तीची। कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।